रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज जे घर आहे ते थोडं आगळं वेगळं आहे आणि आगळं वेगळं असण्यापाठीमागं एक कारण आहे। हे कारण आहे की हा फ्लॅट तसा बघितला तर तो 2 BHK जॉईंट फ्लॅट होता, पण हे जे मालक आहे ह्यांनी त्याला थोडंसं त्यांच्या हिशोबानं बनवून 3 BHK बनवला। तसं 3.5 BHK बनवण्यात आलेला आहे, कारण की त्यांनी त्याच्यात चेंजेस वगैरे त्या सगळ्या गोष्टी करून खरं घेतलेल्या आहेत। फ्लॅट खूप मोठा नक्की आहे, कारण फ्लॅटचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर हा जवळजवळ 1400 कार्पेटचा फ्लॅट असेल, अधिक याच्यासोबत आपल्याला 2 कार पार्किंग पण मिळतील। प्रोजेक्टचं जर लोकेशनचा जर आपण विचार केला तर हा ठाणा स्टेशनपासून घोडबंद रोडवरती एक डीमार्ट आहे आणि त्या डीमार्टच्याच मागच्या साईडला पार्कवूड नावाचं साधारणतः 14 वर्ष जुनं असणारं पार्कवूड नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे DB रिअल्टर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनी बनवलेलं आहे। आणि हाच डीमार्टला लागूनच पाठीमागं कासारवाडी पोलीस स्टेशनच्या जस्ट अपोजिटला जर आपण बघितलं तर तिथे हे पार्कवूड नावाचं कॉम्प्लेक्स बनवलेलं आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या सुखसुविधा याच्यामध्ये उपलब्ध असणार आहेत। फ्लॅट जर बाहेर जाताना बघितला तर साऊथ ईस्ट असणार आहे, त्याच्यामुळे घरामध्ये मात्र हवा खूप चांगल्या पद्धतीची तुम्हाला मिळेल। हवा आणि लाईट तुम्हाला घरात खूप चांगल्या पद्धतीची नक्की मिळणार आहे। घराच्या ज्या वेळेला बाहेर आपण येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता 1, 2 आणि टोटल 3 लिफ्ट। ह्या 3 लिफ्ट फास्ट आहेत। अधिक जर तुम्ही इकडे बघितलं तर 2 फ्लॅट ह्या साईडला आहेत, त्याच्यानंतर ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, असे टोटल 3 लिफ्ट आणि 6 फ्लॅट। जर तुम्ही बघितला हा तुमचा खरं 4 BHKचा फ्लॅट होईल। जर तुम्ही हे 2 दरवाजे, आता हे समोर जे बघता हे 2 तुमचेच असल्या कारणानं ही सगळी जागा तुम्हाला सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची वापरायला नक्की मिळते। ह्या मालकाने एकच दरवाजा ठेवला, त्याच्यातनं ह्या पद्धतीचा सेफ्टी डोअर चांगल्या क्वालिटीचा बनवलेला आहे। आतमध्ये मात्र एंट्री केल्यानंतर तुम्हाला परत ही ते जे दरवाजा त्यांनी पॅक केला, ही जागा अशी मोठी तुम्हाला वापरायला मिळते। घराच्या जर तुम्ही ह्या साईडला आलात तर तुम्ही तिकडनं जर त्या भिंतीपासून जर बघितलं तुम्हाला खूप मोठी ही अशी जागा वापरायला मिळते, कारण की तुम्ही इकडे जर आलात इथपर्यंत त्यांचं हे खरं डायनिंगचं सेट आहे। डायनिंगच्या सेट ह्या साईडला त्यांनी ठेवलेलं आहे। हे सगळं आहे, हे फर्निचर तुम्हाला वापरायला मिळणार। ह्याला थोडं साफसफाईची गरज आहे, बाकी मला असं वाटतं सगळं युजेबल नक्की असू शकतं, कारण की तुम्ही जर तिकडनं बघितलं तर हा सगळा मोठा एक चांगला हॉल तुम्हाला नक्की मिळतो। हा फुल्ली फर्निश्ड फ्लॅट आहे, याच्यात काय काम करायची गरज नाही। साफसफाईची, स्वच्छता, कपड्यांचं धुणं, हे सोफा सेट धुवून वगैरे जर घेतलं तर एक नंबर हे घर होऊ शकतं। आणि चांगलं म्हणलं तर परत वरती जरी बघितलं तुम्ही तर फॉल सिलिंगचं काम सुंदर चांगल्या पद्धतीचं सॉफ्ट आहे, म्हणजे खूप असं हंकी फंकी नाही आहे, पण चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे, म्हणजे त्याला लय असं काही चेंज करायची गरज आहे। आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे, ह्या ज्या खिडक्या तुम्ही बघताय ह्या खिडक्यातनं इतकं वारं तुम्हाला येतं आहे, कारण की हे सगळं वेस्टला हे असल्या कारण तुम्ही बघू शकता हे पडदे, हा फॅन मी काय लाईट वगैरे चालू केलेलं नाही आहे, पण जर तुम्ही बघितलं तर इथं हवा मला पण जाणवते। अधिक हे जर पडद्यांचं तुम्ही बघितलं ही तुम्हाला हवा ह्या फ्लॅटमध्ये, ह्या हॉलमध्ये खूप चांगल्या पद्धतीची नक्की मिळते। आणि नंतर जर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी आहे, आणि स्टँडिंग बाल्कनीतनं जर तुम्ही व्ह्यू बघितला तर समोर हे ह्याचं स्टेडियमचं काम चाललेलं आहे। हे स्टेडियम रिझर्वेशनचा प्लॉट आहे। समोर तुम्हाला डोंगर दिसतोय आणि बाकीच्या बिल्डिंग्स घोडबंदर रोडच्या दिसणार। आधी खाली जर तुम्ही बघितलं तर तुमच्याच सोसायटीमध्ये असणारं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी प्रॉपरली व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीच्या दिसतात। आणि विशेष म्हणजे परत हे मेट्रो स्टेशन जे आहे किंवा डीमार्ट जे आहे किंवा हॉस्पिटल्स जे आहेत ते तुम्हाला इथून खूप जवळ आहे। सगळ्या शाळा ह्या त्या सगळ्या गोष्टी जवळ आहेत। इथे एक नवीन DAVचं शाळा पण येण्याची तयारी चाललेली आहे, म्हणजे एक DAV स्कूलचं रिझर्वेशन असल्याकारणाने ह्या साईडला DAV स्कूलची पण एक ब्रांच नवीन ओपन होणार आहे। हा झाला आपला समजा आता हॉलचा विषय। हॉलच्या तुम्ही जर ह्या साईडला आलात तर इथे पहिलं किचन होतं, ह्या किचनच्या जागेवरती आता जे जुने मालक आहेत यांनी वरती स्टोरेज ह्या साईडला आणि इथं यांचं ऑफिसचा सेटअप त्यांनी किंवा स्टडी रूमसाठी वापरात खरं आणलेली ही जागा होती। आणि पुढे जर आलात तर पुढे इथं वॉशिंग मशीनसाठी म्हणा किंवा यांनी एक साईडला जर ऑफिस केलं तर ऑफिसच्या साईडला इथं वॉशरूमची पण सुविधा त्यांनी खरं ह्या साईडला करून ठेवलेली आहे, जेणेकरून ऑफिस झालं इथली इकडलीकडंच तुमचं वॉशरूम्स वगैरे सुविधा करून ठेवल्या आहेत। म्हणजे हे तुमचं स्टडी रूम होतं। आणि जर स्टडी रूमच्या आपण समजा पलीकडल्या साईडला जर आपण गेलो तर पलीकडल्या जे ओरिजिनल किचन होतं हे ओरिजिनल किचन बाकी तुम्हाला इकडे ह्या साईडला तसंच मिळणार आहे। याच्यात पण जर तुम्ही इथे तर मॉड्युलर किचन बनवले आहेत, 2 प्लॅटफॉर्म, ह्या साईडला एक, ह्या साईडला एक। आणि मग इकडे जर आलात इथे परत त्यांनी चेंजेस म्हणून यांनी काय केले, वॉशिंग मशीनचं सगळा
हिशोब किताब इकडेच ठेवलेला आहे. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचं हे पलीकडलं किचन त्यांनी त्या पद्धतीने युटिलाइज केले, इकडलं किचन किचनच राहिलं. नंतर जर समजा पलीकडल्या साईडला न जाता आपण जर ह्या साईडला आलो तिथे तुम्ही टी व्ही युनिट वगैरे ते सगळं बघितच असेल, तर सगळ्यात पहिला यांनी कॉमन बेडरूम हा इकडे ठेवलेला आहे. ह्या कॉमन बेडरूमचं फर्निचरसुद्धा एक नंबर आहे. AC, सॅमसंगचा बेड हे ते सगळं एक नंबर, याला काही टच करायची गरज नाही आहे. फक्त साफसफाई आणि स्वच्छता आणि पॉलिश हे केलं तरी खूप मोठी गोष्ट आहे. नंतर तुम्हाला परत इकडे जे आहे इथं हे एक स्टँडिंग बाल्कनी, इकडनं पण जरा असा व्ह्यू बघितला असा सुंदर आणि चांगला व्ह्यू तुम्हाला नक्की मिळतो. अशा आणि इथं हे जे आहे हे लाकडाचं काम आहे, म्हणजे असं प्लाय वगैरे नाही, चांगला पद्धतीने लाकूड आहे. ड्रेसिंग टेबल वगैरे सुंदर वापरलेला असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर इथं परत लाकडांचंच काम केलेलं आहे. इकडे आलात तर तुम्हाला हे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सगळं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडे पण चांगलं मिळणार आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला ह्या साईडला खरं हे मिळतं. नंतर जर आपण पुढे आलो तर हा बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमला जरी पुढे गेलो आपण तर ह्यांनी इथून हे जे आहे हे खरं कपाट म्हणा, टी व्ही युनिट म्हणा, त्यांनी त्यांच्या हिशोबाने खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बघा. आता हे सुंदर चांगलं बनवलेलं आहे खरं हे पण, म्हणजे इकडनं तुमचा बेड लागला तर तुम्हाला इकडनं असं टी व्ही युनिट वगैरे चांगल्या पद्धतीचं तुम्हाला खरं इकडनं मिळतं. जर तुम्ही ह्या साईडला जरी आलात तर ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडेही मिळणार आहे. सर मोठं आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीचं, म्हणून मात्र तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे स्वच्छतेची गरज नक्की असणार आहे. आणि मग हा तुमचा इथं परत कपाट, हाही कपाट असं सुंदर बनवलेलं आहे, मजबूत लाकडाने बनवलेलं आहे, म्हणजे असं उगच बनवलं आहे म्हणून नाही आहे, चांगल्या पद्धतीने याला पण फक्त पॉलिशची गरज आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हवा इथे पण खूप, ह्या बेडरूमला पण प्रचंड हवा आहे, म्हणजे चांगल्या पद्धतीची हवा तुम्हाला इकडं पण मिळते. आणि इकडनं जरी तुम्ही बघितलं तर इकडनं तुम्हाला मात्र जर असं आलो आपण ह्या साईडला तर तुम्हाला ऋतू इन्क्ल्यू म्हणा किंवा घोडबंदर रोड जो आहे हे सगळं तुम्हाला सुव्यवस्थित आणि चांगलं स्पष्ट तुमच्या घरामधनं बाकी नक्की दिसतंय. आणि ह्या बेडरूममधनं जर तुम्ही लांब बघितलं तर लांब मग मात्र तुम्हाला कोस्टल रोड दिसतो, क्रिक दिसते, क्रिक नंतर तुम्हाला डोंगर पण दिसतो. म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीत आणि वारं तर नक्की ह्या फ्लॅटमध्ये मात्र परत चांगल्या पद्धतीचं वारं तुम्हाला याच्यात मात्र नक्की मिळणार आहे. खरं मी तुम्हाला त्या सांगितलं त्याप्रमाणे खरंच काही काम करायची गरज नाही, कारण व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं फर्निश बनवलेला हा मोठा कार्पेटवाला फ्लॅट आहे. 1400 कार्पेट फ्लॅट आहे. 12,000 रुपये असणार याचं मेंटेनन्स असणार आहे. 2 कार पार्किंग याच्यासोबत मिळणार आहेत. बँकेकडून OC CC ते सगळं झालेलं आहे, सोसायटी पण झालेली तुम्हाला इथं मिळणार आहे. म्हणजे त्याचं असं काय राहिलेलं नाही आहे. राहिला प्रश्न फक्त जो मोठा फ्लॅट असल्याकडे किंवा तुम्हाला 2 BHK करायचं म्हणलं तरी तुम्ही ते आहे तसं करू शकता. परत जर तुम्ही इकडे आला तर इथे मात्र त्यांनी परत मंदिराचं अधिक स्टोरेज असं वेगळ्या पद्धतीनं त्यांनी इकडे एवढं मोठं स्टोरेजसाठी तुम्हाला जागा उपलब्ध आहे. तुम्ही मंदिर बनवा, तुम्ही स्टोरेज बनवा, तुम्हाला जे पाहिजे तसं तुमच्या पद्धतीनं तुम्ही तेही बनवू शकता. आता इकडे चेंज काय आहे, इकडे 2 बेडरूम्स होते पण 2 बेडरूमचा 1 बेडरूम यांनी बनवलेला आहे. हा कॉमन बेडरूम होता आणि हा मास्टर बेडरूम राहील. नंतर पुढे आल्यानंतर इथं पण तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इकडे पण मोठ्या पद्धतीचं मात्र तुम्हाला हे नक्की मिळतंय, कारण यांनी त्या पद्धतीचं त्यांच्या हिशोबाने ते करून पण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हेही जर बघितलं तर हेही वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगलं नक्की मिळतं. पुढे आल्यानंतर परत हे कपाट आहे. हे कपाटही असंच बनवायचं म्हणून बनवलेलं नक्की नाही आहे. ह्याच्यात पण तुम्हाला मस्त आणि चांगलं हे सगळं कामाला येणारच आहे, हे बिनकामाचं काहीच नाही आहे. इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खरं एक हे असणार आहे. परत यांनी इथे टी व्ही युनिटसाठी पद्धतशीर आणि मोठा चांगला इकडे एक वॉलपेपर लावला आहे, अधिक मस्त खाली पण बनवून घेतलेले. इथं पण हिताची कंपनीचं AC, डेकोरेशन खूप हंकी फंकी नाही, नॉर्मल आहे. आणि मग ह्या लोकांनी काय केलं, इकडं असा स्पेशियस बेड पाहिजे, बेडरूम्स मोठं पाहिजे म्हणून मग हा बेड यांनी ह्या साईडला असा सेट केला. आणि मग नंतर जर तुम्ही बेड बघितला तर बेडरूमची जर साईज बघितली तर मग मात्र खूप मोठी बेडरूमची साईज ही होऊन जाते, कारण की हे सुद्धा जे आहे हे सुद्धा चांगले आहेत. म्हणजे हे जे सोफा, पलंग वगैरे जे काय लावले ते पण चांगले. इकडे हे पण खरं चांगलं लाकडाचं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात पण मला असं वाटते पॉलिशिंग करून झालं, साफसफाई झाली तर सुंदर होईल. इकडे जर आपण आलो तर इथे परत एक छोटीशी स्टँडिंग बाल्कनी आपल्याला इकडले दिलेली आहे. इकडनं पण वाऱ्याचं प्रमाण चांगल्या पद्धतीचं नक्की असे. इथं पण त्यांनी ड्रेसिंग टेबल एक मोठा खरं सेट केलेला आहे. आणि जर तुम्ही ह्या बेडरूममधनं ह्या साईडला जरी आपण आलो तर इथं पण एक तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी खरं दिले गेलेले असणार आहे. याच्यातनं जरी तुम्ही बघितलं तर डोंगराचा व्ह्यू, क्रिकचा व्ह्यू आणि बाकी बिल्डिंग्स ज्या आहेत त्या सगळ्या बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं क्लिअरली दिसतात. अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला फ्लॅट खरं असणार आहे. जे मंडळी 2 BHK जॉईंट किंवा एखादं म्हणते बाबा मोठा 3 BHK, मोठा बिग कार्पेट 3 BHK फर्निश फ्लॅट, ह्या सगळ्या गोष्टींची सांगड बसून जर कोणाचं काही आवडणार असेल, काय होणार असेल, हा पण घरात साफ स्वच्छतेची गरज नक्की असणार आहे.
फ्लॅट तसा आता बंद होता खूप दिवस, त्याच्यामुळे आता मालकाने सांगितलं हा विकायचा आहे. त्याच्यामुळे धूळधाळ थोडीशी आहे, धूळ वगैरे सगळं नीटनेटकं करून आपल्याला नक्की मिळेल. राहिला प्रश्न याच्या किमतीचा. हे जे मालक आहेत ह्या मालकाने 2,80,00,000 रुपये ह्याची किंमत ठेवलेली. म्हणजे थोडक्यात एका घराची किंमत 1,35,1,35 असं धरा. तर मग हे कमी मात्र याच्यामध्ये होणार आहे, कमी करतील ते, कारण की आपण ऑफर दिल्यानंतर त्या पद्धतीने ते कमी करतील. किंवा एखाद्याला असं वाटते नाही मला असाच चालेल, आपल्याला 4 BHK नको, आपल्याला आहेच स्पेसियस फ्लॅट पाहिजे, तर ते पण चांगले हवेशीर उजेडशीर चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असेल तर आम्ही हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवू. बिल्डिंग तशी जर बघितली तर ग्राउंड प्लस 30 माळ्याची आहे, पण आपला फ्लॅटही हायर फ्लोअरला असणारा हा फ्लॅट आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगला आहे, फ्लॅट पण सुंदर नक्की असणार आहे. आमचे जास्तीत जास्त घरं बघा, आम्ही रोज जास्तीत जास्त घरं तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. अशा पद्धतीचं घर जर कोणाला बघायचं असेल तर फोन नक्की करा, आपण हा फ्लॅट दाखवण्यात येईल. आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, आमचे जास्तीत जास्त घरं बघा, हीच हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळ आहे.